नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक। शिवराज मोटेगावकर लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संचालक। मोटेगावकरला आजच कोर्टात हजर केलं जाणार। नीट पेपरफुटी प्रकरणी 3 विद्यार्थ्यांची चौकशी। सीबीआय कार्यालयामध्ये आणखी 3 जण चौकशीसाठी आल्याची माहिती। 3 जण सीबीआय कार्यालयामध्ये मास्क लावून चौकशीसाठी आले होते। सीबीआयच्या ताब्यात असलेल्या शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओही व्हायरल। 2026चा नीटचा पेपर कसा गेला या संदर्भात मोटेगावकर व्हिडिओमध्ये नीटच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत असल्याचं समोर। लातूरमध्ये शिवराज मोटेगावकरांच्या क्लासेस समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। सीबीआयनं मोटेगावकरांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्त। पुण्यामध्ये एनएसयूआयचं मॉडर्न विद्यालयासमोर आंदोलन। तर नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे मॉडर्न महाविद्यालयातल्या प्राध्यापिका मनीषा मांढरेंचा निषेध म्हणून एनएसयूआयचं हे आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल। आरजेडी खासदार सुधाकर सिंग यांची या ठिकाणी सुप्रीम कोर्टात याचिका। तर नीट यूजी परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेण्याचीही मागणी। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। नाशिक नीट पेपरफुटी प्रकरणी कोट्यावधींची डील झाल्याचा सीबीआयला संशय। नामांकित कोचिंग क्लासेस संचालकांची भूमिका सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात। पालकांना थेट आरोपी शुभमचा रेफरन्स दिल्याची धक्कादायक माहिती। 12वीमध्ये सामान्य कामगिरी करणारे सीईटीमध्ये 100% कसे मिळवू शकतात? सचिन सावंतांचा हा सवाल। तर चंद्रकांत पाटलांचं यावर मत काय आहे? महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं सचिन सावंतांचं वक्तव्य। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा प्रश्नी रोहित पवार आक्रमक। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत रोहित पवारांचं आंदोलन। कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं रोहित पवार आक्रमक। पाशा पटेल यांना फक्त गॉगल बदलता येतात। जो माणूस हवेत गेलाय त्याला शेतकऱ्यांचे प्रश्न कसे कळणार? कांदा धोरणावरून रोहित पवारांची पाशा पटेलांवर टीका। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही आंदोलन। आमदार अंबादास दानवेंच्या नेतृत्वात शिवसेना समृद्धी महामार्गाजवळ त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक। तर माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे हेही आंदोलनात सहभागी। बीडच्या नेकनूरमध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। मोर्चाला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही। तर या मोर्चासाठी महेश लांडगे, संग्राम जगताप उपस्थित राहणार। काही दिवसांपूर्वीच नेकनूरमध्ये 2 गटात हाणामारी झाली होती। हॉर्मुझच्या समुद्रधुनीतल्या इराण आणि अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे तेल बाजारात सध्या हाहाकार। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $111 प्रति बॅरलवर। अमेरिका इराणमध्ये संघर्ष यामुळे वाढण्याची चिन्ह। परदेशातून चांदी आयात करण्यासाठी आयातदारांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार। तर परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचा हा निर्णय। त्यामुळे चांदी आता मुक्त श्रेणीत न मर्यादित श्रेणीत। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत 1 ते 1.5% मोठी घसरण। आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे आता सोन्याचे दर घसरले। तर यूएस गोल्ड फ्युचर्सचे दर सुद्धा 1.5% या ठिकाणी घसरले। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल। ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा। कोरोना युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार। नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर आता काही लोक टिंगल करू लागले आहेत। देश संकटात असताना देशाच्या पाठीशी असलं पाहिजे। एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध। राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। देशात पेट्रोलचे दर 120 ते 130 वर जातील। डॉलर 100 रुपयांवर गेला तर आता लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल। आमदार जयंत पाटील यांच्याकडून भीती व्यक्त। डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण। सध्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 96.33 वर। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा हा भडका। दरम्यान आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात घसरण। शेअर बाजार 900 अंकांनी कोसळला। तर आखाती देशातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण। रविवारी ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचं वितरण न झाल्यानं अनेक पेट्रोल पंपही बंद पडले। पुण्यातही पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा। सर्वच ठिकाणी वाहतूक नसते, त्यामुळे त्या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय कसं जमणार? नागरिकांचा सवाल। तर इंधन बचतीची सुरुवात मंत्र्यांनी स्वतःपासून करावी अशाही नागरिकांच्या प्रतिक्रिया। जळगावच्या जामनेरमध्ये एकाच वेळी 3 पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपला। पेट्रोल पंपावर नो स्टॉक्सचे बोर्ड। तर शहरातील एकाच पेट्रोल पंपावर इंधन मिळत असल्यामुळे वाहनधारकांची त्या ठिकाणी गर्दी।
पालघरच्या बोईसरमधील गुजरात गॅसचे मुख्य सीएनजी फिलिंग स्टेशन दुरुस्तीसाठी 3 दिवस बंद राहणार. त्यामुळे पालघर ते ठाणे ग्रामीण भागामध्ये सीएनजी तुटवड्याची शक्यता. रिक्षा, टॅक्सी आणि मालवाहतूक सेवांवर याचा परिणाम होण्याची सुद्धा भीती. तर वाशिम जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी डिझेलचा तुटवडा. जिल्ह्यातील 40% पेट्रोल पंप बंद असल्यामुळे आता वाहनधारकांना नाहक त्रास होतोय. डिझेल अभावी शेती मशागतीची कामं सुद्धा खोळंबली. काँग्रेसच्या व्ही.डी. सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रमेश चेन्निथल्ला यांनी सुद्धा घेतली मंत्रिपदाची शपथ. शपथविधीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी सुद्धा केरळमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधी आणि प्रमुख नेत्यांची सुद्धा उपस्थिती होती. मुंबई बाहेरील मंत्री बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार. मंत्रिमंडळ बैठकीसह इतर महत्त्वाच्या बैठकांसाठी आता सरकारचा हा नवा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. डिझेलच्या वाढलेल्या किमतींनंतर आता परिवहन मंत्री सरनाईकांनी बैठक बोलावली. डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी भाडेवाढ होण्याची चिन्ह. डिझेलचे दरवाढ झाल्यानंतर आता परिवहन मंत्री सरनाईकांकडून ही चिंता व्यक्त. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बोलत राहणार. तुम्ही बेरोजगार युवकांना झुरळ म्हणणार आणि आम्ही बोलायचं नाही. सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून परिषदेचे 16 आमदार निवडले जाणार. राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठी आता सुनेत्रा पवारांचा पुढाकार. सूत्रांची माहिती. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांचा फोनवरून संवाद. शिवाय आठवड्याभरात पक्षाच्या कोर कमिटीची ही बैठक आयोजित करणार. नेत्यांमधील विसंवाद, गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांसमोर नाराजी. 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवारांची सिल्व्हर ओकवर भेट. TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब.